हॅलो एव्हरीवन. आजच्या दिवसाची सुरुवात ही माघ महिन्याच्या 14 पासून सुरुवात झाली. आज आमच्या घरी पुरणाचा स्वयंपाक बनवलेला होता आणि देवीच्या आरत्या पण होत्या. त्यानंतर मी घरातली कामं वगैरे आवरून घेतले. तोपर्यंत मम्मी पुरणाचा स्वयंपाक तयार करत होती. मग मी आणि मम्मी देवीच्या आरत्या बनवायला घेतल्या. मी फर्स्ट टाइम देवीच्या आरत्या बनवत होती. मला खूप मजा आली आणि मम्मी मला शिकवत पण होती. त्यानंतर मी आणि दादा आम्ही दोन्ही पण मुंज्यांना नैवेद्य द्यायला गेलो. त्यात आमची रेसिंग लागली की कोण पहिले पोहोचतं. तर तो पहिले पोहोचला आणि मी त्याला असं दाखवत होते की मी जिंकली, कारण की माझ्या हातात नैवेद्याचा ताट होता. त्यानंतर आम्ही पूजा वगैरे करून घेतली. मग दर्शन वगैरे घेतलं. घरी आलो. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे घरातली कामं वगैरे आवरून घेतली. घरी आल्यानंतर मम्मीने देवीला आरत्या लावल्या, नैवेद्य दिला. इतक्यात गौतमी आली मेहंदी काढायला. तिला मेहंदी काढून दिली. आणि तुम्हाला मेहंदी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या घरी पण असे सण होतात का ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. पण आजचा दिवस खास होता, कारण आपल्या नाशिकमध्ये होणार होती महागोधा आरती. 1111 लोक एकत्र येऊन आरती करणार. हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी मी आणि आमची वुमन्स गँग लगेच निघालो. रिक्षा मिळत नव्हती, कसं तरी मिळाली, पण पंचवटीच्या आधीच उतरावं लागलं. इतकी ट्रॅफिक आणि गर्दी, क्षणभर वाटलं आरती सुरूच झाली की काय. आणि मग आम्ही धावतच तिथे पोहोचलो आणि समोरचं दृश्य पाहून अक्षरशः गुजबम्स आले. 1111 लोक एकसाथ आरती करत होते. पूर्ण परिसर पॉझिटिव्हिटीने भरून गेलेलं होतं. मन एकदम शांत, प्रसन्न आणि कृतज्ञतेने झालेलं. जास्त व्हिडिओ काढता आले नाहीत, कारण तो क्षण फक्त जगायचा होता, कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करायचा नव्हता. तुम्ही पण नाशिकचे असाल आणि हा क्षण अनुभवला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. असा होता आजचा दिवस. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. राधे राधे.